आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या दरम्यान अनेक राज्यांमध्ये। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। अक्षरशः तलाव फुटण्याचा प्रकार बघायला मिळाला। नदी नाल्यांचे पाणी फुटून शेतामध्ये गेल्याचं बघायला मिळालं। केज तालुक्यामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे जी आहे ती केजडी नदी म्हणून एक नदी ओळखली जाते, त्या नदीची पाणी अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डायरेक्ट गेल्याचं आपल्याला चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। हे पावसाळी प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे जी वृक्षतोड सध्या सुरू आहे। आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे असे देखील आता निसर्गाचे विचित्र प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच आता राज्यात पुढच्या काही तासात तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। रात्रीपर्यंत मोठा उशिरा अलर्ट असणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। कोणत्या गावात व कोणत्या जिल्ह्यात कसा अचानक पाऊस येईल ते पण सांगता येत नाही। असा जोरात पाऊस हा अचानकपणे आता दाखवणार आहे। तर चला आता सध्या कोणत्या भागात सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे, आता सर्व काय अंदाज आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच दिला जाईल। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, येत्या 2 तासामध्ये सर्वाधिक मोठा अलर्ट हा राज्यामध्ये आता पावसाचा बघायला मिळणार आहे। आपण काल तुम्हाला सांगितलं होतं राज्यात पावसाचं प्रमाण एकदम जोरदार स्वरूपात सुरू होणार आहे व याची तीव्रता उद्या व नंतर रात्रीला खूप बघायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे अक्षरशः पावसाने आता धुमाकूळ लावण्यास सुरुवात केलेली आहे। तर चला यामध्ये डायरेक्ट तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे आता ढग तयार होत आहेत। यामध्ये जर विचार केला तर लातूर जिल्हा मोठा अलर्ट असून येत्या 2 तासामध्ये लातूर, औसा, शिरूर, अंतपाल मोठा अलर्ट असून नदी नाले वाहतील। काही ठिकाणी नद्यांचे पाणी अचानकपणे मोठ्या प्रमाणात तीव्र रूप धारण करू शकते, त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरती जाऊ नका। बंधारे असतील तर बंधाऱ्याच्या आसपास जाऊ नका, कारण की अचानकपणे नदी नाल्यांना पाणी येण्याचा प्रकार आता या स्थितीमध्ये बघायला मिळू शकतो, कारण खूप मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे औसा, शिरूर, अंतपाल, लातूर, उदगीर, देगलूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तुफान पावसाचा अंदाज राहणारच आहे। धाराशिवच्या भागामध्ये बार्शी साईडला देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या स्थितीला कळंब तालुक्यात पावसाचं आगमन होत असून याची तीव्रता आणखीन वाढणार आहे। यामध्ये इकडे लक्ष द्या, कळंब, मस्साचा भाग असेल मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय तुफान स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही भागात मध्यम पाऊस होत आहे तर काही भागामध्ये तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता निर्माण होत आहे। याची तीव्रता आणखीन वाढत जाण्याचा अंदाज स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। यामध्ये तुम्ही लाईव्ह बघू शकता। त्यानंतर इकडे कंधारचे भाग आहेत, गंगाखेड, परळीचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं वातावरण बघायला मिळणार असून पुढच्या काही तासात मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। परळी, बर्दापूर खूप मोठा अलर्ट असून परळी, बर्दापूर, इकडे अहमदपूर, कंधार, गंगाखेड मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या काही तासातच बघायला मिळणार आहे। तर चला, अतिवृष्टी होण्याची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे व कोणत्या जिल्ह्यात आता तुफान पावसाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल। तर इकडे बघा, यामध्ये सर्वात मोठा अलर्ट पावसाचा आता आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर तुफान स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण इकडे सक्रिय होतानाचं चित्र दिसून येत आहे। बीड, माजलगावच्या साईडला येत्या 2 तासात पाऊस वाढेल। सर्वदूर भागात व्हायचा नाही, मात्र काही भागात आता लवकरच सुरू होत आहे। यामध्ये सर्वाधिक मोठा अलर्ट बीड जिल्ह्यासाठी असून बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका, इकडे गेवराई तालुका असेल, या सर्व काही भागात तुफान पावसाचा अंदाज असून गेवराई, माजलगावचे काही भाग आहेत, वडवणी, तेलगाव साईट असेल, या साईटला सोनपेठ, शिरसाल, तेलगाव, वडवणी, बीड या पट्ट्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। माजलगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये धोधो स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। अचानकपणे देखील काही भागामध्ये मोठं पावसाळी वातावरण वाढू शकतं, त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहा। तर चला, या ठिकाणी अधिक पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगतो।
तर इकडे बघा यामध्ये गंगाखेड, पालम, सोनपेठचा भाग असेल, परळी, राणी सावरगाव तुफान ते मुसळधार पाऊस होणार आहे. विजांचा लखलखाट मात्र अधिक राहण्याचा अंदाज असून खूप तुफान पाऊस राहील. इकडे अहमदपूर, बर्दापूर, परळी, कंधारचा भाग, मुखेडचा भाग येत्या 2 तासात तुफान पाऊस येणार आहे. सध्या कंधारला अतिशय मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. सतर्क राहा. आपण सकाळीच अंदाज दिलेला होता बऱ्यापैकी भागात पाऊस वाढेल. रात्री आपण माहिती सांगितली होती. बऱ्याच शेतकरी मित्रांनी ही माहिती लक्षात घेतलीच असेल. आता इकडे बघा अजून कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते बघणार आहोत. तुमच्या पण जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला बघायला मिळेल. फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. कंधारच्या भागात, गंगाखेड, परळीच्या भागात मोठं पावसाळी क्षेत्र आता निर्माण होणार आहे. यामध्ये इकडे बघू शकता देगलूरच्या भागात पाऊस सुरू झालेला असून देगलूर, उदगीर, शिरूर, अंतपालच्या भागामध्ये आता मोठा पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे. तुफान पावसाचं आगमन होत असून मुखेडचा भाग, अहमदपूर, लातूर, उदगीरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धाराशिव, बार्शी, परंडा, वैराग, तुळजापूर, कुरुडवाडी, करमाळाचा भाग असेल जोरदार ते मुसळधार पावसाचं याही ठिकाणी आगमन होणार आहे. तसेच इकडे बघू शकता आता काही जिल्हे अशा रडारवरती आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता रात्री उशिरा बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहावं. पुढच्या 2 तासात एक मोठं पावसाळी वातावरण अचानकपणे आता दाखल होणार आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहील तर चला पाहूयात. तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. यामध्ये लातूरला एक तुफान पाऊस राहणार आहे. त्यानंतर केज तालुका, कळंब तालुका जोरदार ते मुसळधार, चौसाळा साईडपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिशय मुसळधार तर अतिवृष्टीसारखी परिस्थिती बघायला मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होत आहे. त्यानंतर इकडे राणी सावरगाव, घाट नांदुरा, अंबेजोगाई, बर्दापूरच्या भागामध्ये तुफान पाऊस. अंबेजोगाईमध्ये तर अक्षरशः तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता सतर्क राहा. राक्षसी गाव एक बघायला मिळत आहे. त्याही ठिकाणी आता तुफान पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे जर विचार केला तर आता तलाव फुटलेलं पाणी गोदावरी नदीकडे अचानकपणे जात असल्यामुळे गोदावरी नदीच्या आसपासचे जे काही लगतचे गावातील शेतकरी असतील त्यांनी नदीच्या किनारी जाऊ नये. कारण गोदावरीचे नदीचे पाणी असे तर वाढले आहे. त्यामुळे आता हे तलाव फुटलेले पाणी देखील त्या ठिकाणी निघालेले आहे. हे देखील लक्षात घ्या. डायरेक्ट अंबेजोगाई तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यातील तालुका आहे अंबेजोगाई तालुका, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलाव आता फुटून वाहू लागलेला आहे. तसेच आता पुढचे तालुके यामध्ये बघू शकता सोनपेठ, माजलगाव, पाथरी, परभणीच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. येत्या 2 तासात मोठा हाय अलर्ट इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळणार असून नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तुफान पावसाचं वातावरण नांदेड जिल्ह्यात देखील सक्रिय होणार आहे. तर चला जिल्ह्यांची नावे बघूयात. तर इकडे बघा उमरखेडला मोठा अलर्ट असून उमरखेड, हिमायतनगर, तिकडे भोकर, मुखेडचा भाग मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दाखल होत आहे. शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. येत्या 2 तासात अतिवृष्टीसारखी देखील परिस्थिती बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे लोहा, बुजुर्गचा भाग असेल, पेठ उमरीचा भाग असेल, मुखेड, भोकरचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार, पूर्णा, बसमत, अर्धापूरच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आता बघायला मिळणार आहे. औंधाचा भाग, झरी, बोरीचा भाग, जिंतूरचा भाग मध्यम ते जोरदार तर काही भागात अचानकपणे तुफान मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होणार असून काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. सेलू, आष्टी, पाथरी, परभणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात अचानकपणे आता मुसळधार पावसाची व्याप्ती, तीव्रताही वाढत जाणार आहे. काही ठिकाणी अतिशय तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता बघायला मिळू शकतं. त्यानंतर इकडे परभणीला मोठा अलर्ट असून परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण आता दाखल होणार असून रात्रीपर्यंत खूप मोठा पावसाचा भयानक इशारा या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे पाऊस येण्याआधीच मी अंदाज देत आहे. त्यामुळे आता सतर्क राहिलेले योग्य राहील. कारण हा पाऊस खूप भयानक स्वरूपाचा आहे. एकदा आला तर नदी नाल्यांना पाणी येईपर्यंत हा पाऊस जात नाहीये हे देखील लक्षात घ्या. तर चला पाऊस पडणारे आता पुढचे जिल्हे देखील आपण बघूयात. तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर विचार केला तर सेवली, जयपूर, लोणीचा भाग असेल, रिसोडचा भाग असेल, सापतगावचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज 100% बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाची शक्यता आहे. तसेच मेहकरचा भाग असेल, बहापूर, बेबीचा भाग असेल अतिमुसळधार भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण याही ठिकाणी दाखल होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावे. वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आता आपल्याला बघायला मिळत आहे. बहापूर, रिसोड, रिथोड, वाशिमचा भाग,
मालेगाव, डोणगाव, मेहकरचा भाग अतिशय भयंकर, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता दाट आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहिलेलं योग्य राहील, कारण की खूप मोठं भयानक स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण आता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता मालेगावसाठी मोठा भयानक अलर्ट असून सतर्क राहा. येत्या 2 तासात अतिशय तुफान पावसाचा अंदाज मालेगावमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय. मालेगाव आसपासचे भाग असेल, इकडे घाटभोरीच्या भागात येत्या 2 तासात तुफान पावसाचं आगमन होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे, हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे पातूर, मंगरुळ, कारंजा, दरवा, डिग्रस, वाशिमचा भाग असेल, अतिशय मध्यम ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता असून रिसोड ते वाशिमच्या भागात अति भयानक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. त्यानंतर दरवा, कारंजा, नेर, पातूर, यवतमाळचा भाग असेल, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी भयानक स्वरूपाची स्थिती बघायला मिळू शकते. मेहकरच्या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मात्र खूप मोठं बंगालच्या उपसागराकडून मोठं पावसाळी वातावरण आता राज्यात 3 ते 4 तासात दाखल होणार असून सर्व दूर तुफान पाऊस आता पडणार आहे. मात्र हा पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, तर चला आता एका मिनिटामध्ये जिल्हे सांगतो, त्यानंतर पुढच्या एका मिनिटामध्ये अजून कोणत्या तालुक्यात पाऊस पडेल असं 2 मिनिटात आता सर्व काही बघणार आहोत. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट भयानक स्वरूपाचं वातावरण, अतिशय प्रचंड विजांचा कडकडाट हा वाशिममध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा, घराच्या बाहेर पण निघता येणार नाही अशी परिस्थिती आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा विचार जर केला तर इकडे कंधारचा भाग असेल, पेटुंबरीचे काही भाग असतील, याही ठिकाणी खूप मोठं पावसाळी वातावरण आता बघायला मिळणार आहे. तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला काही भागामध्ये आता बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहिलेलं योग्य राहील, कारण हे खूप मोठं तुफान पावसाचं वातावरण आता दाखल होत आहे. बर्दापूर, अहमदपूरला अतिमुसळधार पाऊस आता सुरू झालेला असून पुढचे काही तास अतिशय भयानक जाणार आहेत, कठीण जाणार आहेत, कारण की पुन्हा एकदा खूप मोठं तीव्र तुफान पावसाचं वातावरण या भागाकडे सरकत आहे. त्यानंतर इकडे पाथर्डी, बागोर, गोडेगाव आज खूप पाऊस झालेला आहे. पुन्हा नंतर काही तासात पावसाचं वातावरण याही ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसेच इकडे श्रीरामपूरचा भाग असेल, राहुरी, संगमनेर, राजूर, गोरगाव, जुन्नरचा भाग, अहिल्यादेवीनगर, पाथर्डीच्या भागात देखील खूप मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिमुसळधार भयानक स्वरूपाचं पावसाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व जेवढं होईल तेवढं आता सतर्क देखील राहावं. तसेच इकडे मालेगावचा भाग असेल, माजलगावचे भाग असेल, पाथरीचे भाग असतील, याही भागामध्ये पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र सर्वाधिक पाऊस परळी, बर्दापूर, केज, कळंब तालुक्यात राहत असतो, कारण की दरवर्षीचा विचार करता हा परतीचा पाऊस जो असतो एकदम राज्यातील दक्षिणेकडील भागात पडत असतो. तर चला मोठा अलर्ट आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर विचार केला तर लोणारचा भाग असेल, जालनाचा भाग असेल, याही ठिकाणी मुसळधार पाऊस, सेवलेचा भाग असेल, जयपूर, लोणी, रिसोड, लोणार बेबी, बहापूर, मेहकरचा भाग आहे, डोणगावचा भाग असेल, मालेगाव, वाशिमचा भाग, रितडचा भाग आहे, याही ठिकाणी मंगळूरपेर, मारसूलचा भाग, पतूरचा भाग असेल, या गोरेगाव, आळंदा, बालापूर, अकोलाचा भाग आहे. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या लखलकाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवगाव, खामगावचा भाग खूप मोठा अलर्ट असून 2 तासात मोठं पावसाळी वातावरण या भागात देखील दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. पुलगावला अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असून अमरावती, मोजरे, अचलपूर या भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भयानक स्वरूपाचा पाऊस सध्या या भागात सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. अतिशय भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढचे कोणते जिल्हे आहेत तर चला लगेच आता बघूयात. 1 मिनिट राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये बघू शकता खूप मोठं भयानक स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं असून उमरखेड, पुसदचा भाग जोरदार ते मुसळधार, वर्धा, ताडोबाचा भाग असेल, याही ठिकाणी चंद्रपूर धो पाऊस बघायला मिळणार आहे. नागपूर, भंडारा, कोंडोली, अमरावती, अचलपूर, आर्वी, वर्धाचा भाग, अकोटचा भाग असेल अतिमुसळधार, तर अकोलामध्ये देखील अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये चिमूरचे भाग, हिंगणघाट 2 तासात पाऊस दाखल होणार आहे. सध्या तीव्रता वाढत चाललेली आहे. वर्धा, पुलगावचा भाग असेल 2 तासात अतिमुसळधार पाऊस. नेर, कारंजा, मंगळूरपेर,
दारव्हा वाशिमचे भाग आहेत, रिसोडचे बहुतांश भाग अति विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झालेला आहे. त्यामुळे सतर्क राहा, कारण हे भयानक विजांचं प्रमाण यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे देखील लक्षात घ्या. म्हणजेच की काही ठिकाणी तुफान तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला बऱ्यापैकी भागात दिसून येत आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. मेहकर लोणारच्या भागात, चिखली साईट, बुलढाणा साईटला देखील आता जोरदार पाऊस पुढच्या काही तासामध्ये बघायला मिळणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगरला देखील तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता 100% बघायला मिळू शकतं. त्यामुळे सतर्क राहा. आता अजून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येत आहे. तो बघण्यासाठी खालील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खाली बटन दिसतच असेल. तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.